पश्चिम बंगाल आणि लगतवर्ती ओडिसाच्या आसपास तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय। मान्सूनची आस उत्तर भारतातून यापर्यंत विस्तारली आहे। या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावाखाली विदर्भ आणि मध्य प्रदेशाच्या दक्षिण आणि पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोकण आणि घाटातील पाऊस ऑफशोर ट्रफमुळे सक्रिय राहणार आहे। सध्या कोरडे वाऱ्यांचा प्रभाव दिसत येत असल्यामुळे पावसाचा जोर कमी आहे। सातारा घाट आणि कोल्हापूरच्या घाटात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून मुंबई, ठाणे, पालघर, नाशिकचे घाट, नंदुरबार घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये विशेष मोठ्या पावसाचे ढग नाही। विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागांमध्ये पावसाचे ढग दाटले। येत्या 24 तासांमध्ये विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। पुराचा धोका राहील आणि एखाद्या ठिकाणी अतिवृष्टीही होऊ शकते। काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी देखील राहतील। आपण पावसासंदर्भातील महत्त्वाची बातमी पाहतोय। तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे। आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा। बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली आणि नांदेडच्या काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी थोडासा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील। जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर आणि बीडच्या काही भागांमध्ये मध्यम तर एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस होईल। सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही। नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी राहतील। कोल्हापूरच्या घाटाखालील भागांमध्ये मध्यम ते मुसळधार तर एखाद्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगरचे भाग आणि सोलापूरचे काही भाग हलका ते मध्यम राहील। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे पूर्वेकडील भाग विशेषतः पुणे, सातारा, सांगलीच्या पूर्वेकडील भागांमध्ये विशेष मोठ्या पावसाची सध्या नाहीये। पुढील अंदाज मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे। आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा। धन्यवाद।